सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 15 जून रोजी आहे। आज बीडच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली। आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल केला असून त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं येणं बाकी आहे। 18 डिसेंबर 2024 रोजी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा विष्णू चाटेच्या वकिलांचा दावा आहे। वकील निलेश यादव यांनी याबद्दल युक्तिवाद देखील केलाय। पुढील सुनावणीत विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता असून तसेच प्रलंबित अर्जावर आदेश येण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या समोर पुढील सुनावणी होईल। न्यायमूर्ती SR शिंदे यांच्या कोर्टासमोर आजची सुनावणी पार पडली आहे। आज विष्णू चाटेंनी जो जामीनचा अर्ज 21/5ला दाखल केला होता, त्याच्यावर न्यायालयाने 25/5 तारीख दिली होती। 25/5 नंतर त्या प्रकरणात न्यायालयाने 4/6 तारीख दिली। आज आम्ही त्याच्यामध्ये आज सरकार पक्षाने आमचं म्हणणं दाखल करायला आम्ही वेळ मागितला आणि न्यायालयाने दोन्ही वकिलाच्या संमतीनं आमचं म्हणणं देण्यासाठी आणि विवेचन करण्यासाठी 15 तारीख दिलेली आहे। मात्र यामध्ये युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर आहे अशा पद्धतीने कोर्टाच्या समोर मांडणी करत होते। नेमका काय विषय? अटक त्यांचं असं म्हणणं आहे की 18/12/24ला त्याला जे अटक करण्यात आलेलं आहे त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्यात आलेलं नाही, या मुद्द्यावर त्यांनी तो अर्ज दिलेला आहे। परंतु ती अटक बेकायदेशीर आहे किंवा नाही, किंवा आम्ही 24 तासाच्या आत त्याला हजर केलं आहे किंवा नाही, याचं उत्तर 15 तारखेला आम्ही देऊ। आणि इतर जे आरोपी आहेत त्यांची देखील जामीन अर्जावरती नेमकं काय नाही, त्या जामिनावर रेग्युलर कोर्ट हिअरिंग करेल। आज इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे कुठलीच सुनावणी झाली नाही।